सरचे स्वागत करू. पहिलाच बॉल डॉट आला. 5 षटकांची मॅच. P1चं पहिलं षटक. हा पडल्यानंतर बॉल खाली राहा. याच्या अगोदर बॉल पडला, थोडा उंची घेतली, आता या बॉलनं बीट केलं आणि तुम्ही पाहता डॉट बॉल. लागोपाचे 2 डॉट बॉल. पहिली मॅच कानपोलीनं पराभूत केलं कामोटे टीमला, तर निलजेनं पराभूत केलं भिंगारी संघाला. आणि ही सेकंड राऊंडची पहिली मॅच तुमच्या समोर. कानपोली आणि त्यांना फाईट करते निलजे. चकमा दिला या बॉलनं, चकमा दिला, शरीराला स्पर्श झाला नितेशच्या. लेग बाईटचा इशारा. लेग बाईटची पहिली धाव अकाउंट वरती जॉईंट होती आणि धावा धावपलकावर तुम्ही पाहताय 1 या आकड्यावरती. प्रवीणजी पाटील साहेबांचं स्वागत करूयात. पनवेल महानगरपालिकेचे सभापती आणि त्याच्यानंतर सचिन वाचकर साहेबांचं देखील मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत. डेफिनेटली यस्टर वरती चुबर केली. 21 विकेटचं पतन. पहिला धक्का टीम जय हनुमान निलजे संघाला 1 वरती पहिला धक्का. विशाल पवार 0 वरती बाद. तर आपण पाहतोय व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालेलं आहे. प्रवीणजी पाटील खारघर तलोजा मंडल भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष, त्याचबरोबर माजी नगरसेवक, त्याचे सभापती आणि प्रवीण वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि खारघर प्रीमियर लीगचे आयोजक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांच्याच बरोबरीने त्यांना आपण पाहतोय सचिनजी वास्कर माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच चिटणीस भारतीय जनता पार्टी खारघर विभाग यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. मैदानामध्ये आला प्रितेश पाटील 3ऱ्या क्रमांकावरती. विशाल पवारची मोठी विकेट. आदेश मतेच्या अकाउंटमध्ये पहिलं यश प्राप्त झालं. आदेश मतेला तुम्ही पाहता P1च्या या पहिल्या षटकामध्ये फिल्डिंग लाईन तुम्ही पाहिली. लॉंग ऑफ, त्यानंतर मड विकेट. 30 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट गलीमध्ये तुम्ही लेग स्लिपला पाहता फिल्डर. त्याच्यानंतर मिडॉनला पाहता. या षटकातील पुढचा बॉल हलक्या हातानं या बॉलला खेळलाय. सेन्सिबल क्रिकेट. पॉइंटला फिल्डर आणि या बॉलवरती मिळते फक्त 1. सिंगलला केली खेळाला सुरुवात प्रितेश पाटीलनं आणि संघ जाऊन पोहोचलाय तुम्ही पाहताय त्या 2 या कड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. खूप चांगली गोलंदाजी. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 2. P1चं हे पहिलं षटक. सेकंड राऊंडची ही पहिली मॅच. निलजे आणि त्यांना फाईट करते कानपोली. षटकातील पुढचा बॉल बाईटच्या रडारमध्ये फाडर स्लिप बॉल. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री. लाईनच्या बाहेर नितेश पाटीलचा पहिला धमाका षटकार. प्रवीणजी पाटील साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित. पाहताय सभापती पनवेल महानगरपालिका, त्याच्यानंतर नगरसेवक प्रभाग क्रमांक 1 चे खारघरचे तुम्ही अध्यक्ष पाहताय. भाजपा टीव्ही वरती तुम्ही पाहू शकाल आमचे मान्यवर. P2च्या दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला चेतन पाटील. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये लेफ्टी गोलंदाज आहे. अष्टपैलू क्रिकेटर आहे. खूप मोठी छाप घेतली चेतननं या गावदेवी कानपोलीमध्ये आणि तो आता सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये षटकातील पहिलाच बॉल फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर तिथे बॅकअप होतं स्लीपला. सुधीरला तुम्ही पाहिलं कॅप्टननं.
सूरजजी पाटील कानपोळीचे हे देखील येथे उपस्थित, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू। धावा धावपलकावरती पुढे जात असताना 1 वरती स्कोर 9 वरती तुम्ही पाहताय। पहिल्या मॅच मध्ये 37 धावेची इनिंग साकारली नितेश पाटीलनं। तो आता मात्र मैदानामध्ये पाहताय षटकाराने अकाउंट खुलं केलंय। नितेश पाटील खेळण्यासाठी सज्ज झालाय। ऐश लागली होती, बॉल मागे वेगाने गेला, फर्स्ट स्लिपला पडला, नंतर हलकासा बाहेर बॅटचा फेस, त्याच्यानंतर तुम्ही पाहता फर्स्ट स्लिपला डॉट बॉल आलाय। 3 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 या सर्कलच्या बाहेर पाहता। लॉंग ऑनला आदेशला पाहता, त्याच्यानंतर तुम्ही प्रीतमला पाहता लॉंग ऑफ कव्हरला, त्याच्यानंतर मिड विकेटला रोहितला पाहता। ही फिल्डिंग रचना पिटूच्या या षटकामध्ये, षटकातील पुढचा बॉल फटका चांगला, बॉल चाललाय सरळ व्यासपीठाला दिली मानवंदना। नितेश पाटीलचा रॉकेट आणि बॉल सीमा पार, षटकार ऐवा कॅच देखील घेतली आहे। ऐवा कॅच घेतली आहे नक्कीच, आमच्या मान्यवर व्यासपीठावरती मान्यवरांना ऐवा कॅच घेतली आहे नक्कीच। गोरक्षनाथ गायकवाड यांच्याकडनं 200, त्याच्यानंतर मनीष घरत यांच्याकडनं 500। हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला, बेट केला तेष्टर्रार शेतर पाटीलचा ऑप्शनला बोल होता, पडल्यानंतर बॉल खाली राहिला। नितेश पाटीलला या बॉलनं बीट केला। धावाधाव पलकावरती तुम्ही पाहता 15 वरती स्कोर। या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे। 4 मध्ये 7 धावा खर्च केल्या चेतर पाटीलनं आणि 2 बॉल अजूनही शिल्लक असतील। कितीचा टार्गेट असेल समोर साईराज 11 गावदेवी कानपोळी या नावानं आज उतरली आहेत जनमान निलजे। तुम्ही पाहता षटकातील पुढचा बॉल, गती कमी, लेन पीक केली नितेश पाटीलनं, बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार दर्जेदार चौकार 4। पीक केली, स्लोअर बॉल होता, व्हेरिएशन या बॉल लेन पीक केली नितेशनं, बॉल सीमा पार चौकार आला। षटकातील पुढचा बॉल मोठा पटकावून साईडला खेळण्याचा प्रयत्न, तुम्ही पाहता फिल्डिंग थोडी खराब पाहायला भेटली। या बॉलवरती मिळती आहे सिंगलच्या बरोबरीनं P1 P2चं षटक संपलं। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावाधाव पलकावरती 10-0-0च्या सरासरीनं 20 धावाधाव पलकावरती आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर प्रशांतजी पाटील साहेब नेरुळ आणि योगेशजी पाटील साहेब नेरुळ, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। जाऊया डीजे कडे, ऐकूया संगीत। मनसूब जी पटेल हे देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती, नसरुद्दीन पटेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। 10-0-0च्या सरासरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 20 या आकड्यावरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला। 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आदेश मते रिवर्स स्विच इन, व्हाट अ शॉट, बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने दन करत, आठवण झाली डॉबल ऑर्डरची, बॉल सीमा पार, नितेश पाटीलचा रिवर्सचा लाजवाब चौकार। स्विचिटचा सुजीजी पाटील जे खार्डीचे आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू। चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता 24 या आकड्यावरती
पायावरती बॉल, पायावरती अक्षरशः पी स्ट्रॉंग लेग V4 चौकार प्रति उत्तर नितेश पाटीलची विकेट आणि लागणारा जनुमान निलजे टीमला हा दुसरा धक्का. बॉल 21 धावेची इनिंग साकारली. नितेश पाटीलची विकेट कॅरी. दोन्ही सलामीवीर पवेलियन मध्ये. जनुमान निलजे संघाची तर नवीन फलंदाज मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी तुम्ही पाहताय. ज्यानं 6 अकाउंट खुलं केलं होतं पहिल्या मॅच मध्ये तो सचिन पाटील. विकेट मोठी मिळाली आहे. आदेश मथेला नितेश पाटीलची. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर तिकडे तुम्ही पाहताय रोहित पाटील. सूर्यनारायण डोल्यावरती हला होता जवळ जवळ आणि त्याच्यानंतर देखील त्यानं पकडलाय झेल आणि संपलाय मैदानावरती सचिन पाटीलचा खेळ. अवघ्या 50 वर्ष जंगले तरी प्रत्येकाच्या मनामनामध्ये राज्य होऊन गेले. असा राजा तुम्ही पाहताय. त्यानं स्वराज्याचं तोरण बांधलं आणि हे तुम्ही पाहताय राजवंशाच्या मंदिरावरती शपथ घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत आणि चुलीवरती जशा आईची भाकरी जशी गोड लागते ना तसं महाराजांचं नाव घेतल्यावरती अंगावरती शार येतं. आणि हेच हे संगीत तुम्ही पाहिलं. नसुद्दीन पटेल आणि उजेबा पटेल यांच्याकडनं 5,000 रुपयाचं डोनेशन आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फटका पायावरती खोलवर होता. खोदून काढला चेतन आला. तोपर्यंत एकदा दुसरीचा कॉल दिला. फेकी आली आहे मात्र नो स्ट्राईक केला आणि रन आउटची विकेट मिळतीये. आणखीन एक विकेटचं पतन. सचिनजी वास सहकार्य तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. विकेटचं पतन झालं. न्यू बॅट्समन इन नंबर 6 वरती आला केतन पाटील. काय बॉल होता. अक्षरशः बीट केला. फेकी डेंजर एनला पायामध्ये बॉल फेकला. बीट केला या बॉलनं आणि या बॉलवरती मिळती आहे तुम्ही पाहता धाव भेटणार नाही. डॉट बॉल आला. धावा धावपलकावरती स्कोरबोर्ड वरती 25 धावा. हे षटक आदेश मतेचं पाहता खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती चौकार आला स्विचितचा आणि त्याच्यानंतर विकेट घेतली त्यानं नितेश आणि त्यानंतर सचिनला बाद केलं. त्याच्यानंतर रनआउटची एक विकेट तुम्ही पाहिली. हा बॉल डॉट आला आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. जवळ जवळ बीट केला या बॉलनं. पडल्यानंतर बॉल खाली आला. विकेट किपरच्या हातामध्ये तिसऱ्या षटकाची सांगता झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता फक्त
25 वरती 4 धक्के जन्माला. निलजे टीमला आयवा कॅश साठी आपण पार्श्वजिक पाहता एक टी शर्ट भवानी ज्वेलर्स आणि त्याच्यानंतर आणि 700 रुपये आपण देखील कॅश प्राइज देणार आहोत. हॅलो, व्यासपीठावर उपस्थित पाहुणे मंडळींचे या ठिकाणी स्वागत सत्कार आपण घेणार आहोत. मी विनंती करत आहे प्रवीणजी पाटील, माजी नगरसेवक सभापती तसेच अध्यक्ष कारगर तलोजा मंडल अध्यक्ष, त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. त्याचबरोबर शरदजी करावकर मुरबी आणि सचिनजी वास्कर पेठ चिटणीस खारघर भारतीय जनता पार्टी आणि माजी ग्रामपंचायत सदस्य यांनासुद्धा विनंती असेल. आणि शिवाजी घरत यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर विलासजी घरत यांच्या शुभ हस्ते प्रवीणजी पाटील यांचा शुभ सत्कार केला जातोय. राजकीय सामाजिक क्रिकेट क्षेत्रामधील एक मोठं नाव आपण पाहतोय प्रवीणजी पाटील यांचा सत्कार होत असताना. त्याचबरोबर सचिनजी वास्कर जे आमचे PTC पावडर संदीपजी वास्कर यांचे बंधू, त्यांचा या ठिकाणी शुभ सत्कार केला जातोय. विनंती करतोय विलासजी घरत आणि शिवाजी घरत यांना की आपण त्यांचा शुभ सत्कार करावा. मायाची शाल पुष्पगुच्छ या स्पर्धेची ओळख सन्मानचिन्ह देऊन सचिनजी वास्कर यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित प्रशांत पाटील नेरुल आणि योगेश पाटील नेरुल या मान्यवरांना, त्याचबरोबर नसरुद्दीन पाटील आणि त्यांच्या सुजित पाटील पहा, नसरुद्दीन पटेल तलोजाची आपल्याला नाईट स्पर्धा आठवत असेल, एक मोठं नाव क्रिकेटिंग क्षेत्रामध्ये अनेक वर्ष तलोजा टीमचं नेतृत्व करत असताना नसरुद्दीन पटेल आपण पाहतोय. त्यांच्या वतीने या स्पर्धेला सुद्धा खूप मोठं योगदान आपण पाहतो. 5000 रुपये डोनेशन त्यांनी दिलेलं आहे. वजेपा पटेल आपण सुद्धा यायचं आहे. नसरुद्दीन पटेल साहेबांच्या बरोबरीने त्यांचं सुद्धा योगदान आपण पाहिलेलं आहे. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर केला जातोय. विलासजी घरत आणि शिवाजी घरत यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे जोडले जातील आमचे समालोचक मित्र सौरभ पाटील. आयवा कॅससाठी सुद्धा पारितोषिक आहे. यायचे कोण? धीरज पाटील का? धीरज पाटील मला वाटतं कानपोलीचे तोंडरे संघाला कानपोली टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. धीरज पाटील अगदी चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळते. एका हाताने जेल पकडला आता व्यासपीठावरती आणि 700 रुपयाचं पारितोषिक आणि भवानी ज्वेलर्सची ही येलो कलरची टी शर्ट्स. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आला. गोलंदाजीसाठी सुधीर पाटील, कित्येक वर्ष क्रिकेट प्रतिनिधित्व केलंय गावदेवी कानपोलीसाठी. पहिल्याच बॉलवरती विकेट भेटला. आदेश मधीचा स्पेल तुम्ही पाहिला, 2 षटकं ज्यामुळे धावा खर्च केल्या, 13 विकेट महत्वाच्या 3 मिळवल्या. खूप चांगली गोलंदाजी. आणि त्यानंतर चेतन पाटीलचा विचार केला, त्यानं धावा खर्च केल्या 12. सुधीर पाटील पहिल्याच बॉलवर विकेट. बॉल हवेमध्ये, कॉटन बॉलची संधी पकडला जाईल. तू चल में आया, धक्के पे धक्का. जय हनुमान. निलजे टीमला अजून एक धक्का. चला पहिल्या पेटी तिसरी मॅच जय माता दिघोडे आणि त्यांना फाईट करणार आहे गौरांचे 11 गावदेवी खार्डी. चला 2 टीमचे कॅप्टन इनिंग बघता लगेच आपण टॉस साठी या रिपोर्टिंग करा आम्हाला. दिघोडे टीमचा कॅप्टन आणि खार्डी टीमचा कॅप्टन. षटकातील पुढचा बॉल हलक्या हातानं खेळला. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर तुम्ही तिथे पाहता प्रीतमला बॉल उचलेल, फेकेल तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावर तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती
26 धावा, 26 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 4. विशाल पवार लवकर बाद झाला. दडपण निर्माण झालं. धावा बनत नाहीये, धावा येत नाहीये. अनुमान निलजे टीमच्या बाजूने बीट केला. पडल्यानंतर थोडा हलकासा बाहेर निघाला. विकेट किपर देखील बीट झाला. डॉट बॉल आला. कणपोली गावचे सरपंच मदनजी मते साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. आणि आत्माराम खानावकर साहेबांना देखील विनंती करतोय या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. सोपान पाटील कानपोली यांना देखील विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. नक्कीच ती कानपोलीची नाही आठवली त्रिमूर्ती. आम्ही समालोचन करताना पाहिलं सागर पाटीलला, कृपाल पाटीलला, साजन पाटीलला. हे 3 खूप नक्कीच जंगी आहेत. आणि जेव्हा आम्ही गावदेवी कानपोलीला जातो ना तेव्हा आम्हाला खूप प्रेम भेटतंय या त्रिमूर्तीकडून आणि ग्रामस्थ कानपोलीकडून. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. आणि अशा रीतीनं तुम्ही पाहताय 4थ्या षटकाची सांगता झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर तुम्ही पाहता फक्त आणि फक्त 29 वरती लागतात धक्के 6. तर पुढील सामना होणार आहे गौरांश गावदेवी खार्डी विपक्ष जय माता दी दिघोडे. तर खार्डी गावचे कोणीही ग्रामस्थ त्याचबरोबर जितेजी हे सुद्धा व्यासपीठावरती आहेत. आणि टॉससाठी विनंती करतो आम्ही खार्डी विपक्ष दिघोडे टीमच्या कर्णधारांना. विनंती असेल सुजितजी पाटील खार्डी यांना विनंती असेल मान्यवरांना आपल्याला आयोजक या ठिकाणी निमंत्रित करत आहेत. आपल्याला विनंती करतो आम्ही की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावा. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. स्लो कोरचा डेट ओरचा हनामारीचं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. रोहन पाटील उर्फ बाला बॉलिंग ट्रॅक वरती या शेवटच्या षटकामध्ये. षटकातील पहिलाच बॉल. यो मैसा डेफिनेटली हिट. यस्या उद्वस्त दांडी गुल. फलंदाज बाद. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 29. 7वा विकेट. रोहन पाटीलला पहिलं यश. काय बॉलिंग केली पहिल्या षटकामध्ये. सुरुवात आदेश मतीनं केली. अवघ्या धावा खर्च केल्या. 8 विकेट 1 मिळाली. तर चेतन पाटीलला त्याने धावा खर्च केल्या 12. त्याच्यानंतर पुन्हा आदेशला निमंत्रित केलं कॅप्टन सुधीरनं. त्यानं धावा खर्च केल्या 5 आणि त्यामध्ये 2 महत्वाच्या विकेट. स्पेलचा विचार केला आदेश मध्येचा. फक्त धावा 13 खर्च केल्या 2 षटकांमध्ये आणि विकेट त्यांना महत्वाच्या 3 मिळाली. आणि त्याच्यानंतर सुधीर पाटीलचं त्यांना अवघ्या 4 धावेचं षटक हाताळलं आणि 2 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये रोहननं तेच केलंय. पहिल्या बॉलवरती विकेट घेतला. हा बॉल कुभी पाहता बॅटचा कडा. त्यानंतर विकेट कीपर कृष्णानं पकडलाय. जेल आणखीन एक धक्का. विकेटवरती विकेट जातात हनुमान. तुम्ही पाहताय निलदे संघ अडचणीमध्ये. आणखीन एक धक्का. पहा दिग्रो टीम आणि खार्डी टीम आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग संपल्यानंतर आपला टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार याची नोंद घ्या. लगेच यायचं आपण. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. प्रणेश भगत आला. हॅट्रिक बॉल.
पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील बालाच्या नावावरती राहील का? बॉल हवेमध्ये चेतन पाटील आणि स्वर्गीय नाना शेटकर स्मृती चषक हाची पहिली विकेट हॅट्रिक रोहन पाटील उर्फ बाला याच्या नावावरती आणि विकेटचं पतन लागणारा 9वा धक्का. हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज पुरस्कृत केलाय सदानंद जोशी यांच्याकडे 2000 रुपये तुम्ही पाहताय रोहन पाटीलचा. आणि 4 वर्षापासून नक्कीच या संघाला गावदेवी कानपोली जेव्हा जेव्हा उतरते तेव्हा अथर्व 11 कानपोलच्या नावावरती. आणि मी नक्कीच यांच्यावरती तुम्ही टी शर्ट पाहताय सौभाग्यवती जयमाला बोलनाथ पाटील ज्या वळपगावच्या माजी सरपंच राहिल्यात आणि त्यानंतर बोलनाथ शेठ पाटील जे उपसरपंच राहिल्यात. आणि जेव्हा जेव्हा कानपोली उतरते तेव्हा अथर्वच्या 4था विकेट आणि इथे ऑल आउट. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स रोहन पाटील आणि त्यांना मिळवलाय हा 4था विकेट. आणि अशा रीतीनं तुम्ही पाहताय पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. ज्या संघानं संतोष सर 67 धावा चेस केल्या आणि त्या संघाला तुम्ही पाहताय 29 वरती ऑल आउट करण्यात आलं. हे क्रिकेट आहे कधीतरी बदलत असतं. आणि अशा रीतीनं पहिल्या डावाचा खेळ संपला गेला. धावपलकावरती 29 आणि ऐकूया 30 धावा कशा रीतीनं चेस केल्या जातील ते मात्र संतोषजी घरताने. आणि आपण टॉस करूयात लगेच 2 कॅप्टन मध्ये. लगेच टॉस करू. दिगोडे टीमचा कॅप्टन खाडीचे कॅप्टन सौरभ बात्रे इथे उपस्थित आहेत. तर या दिगोडे टीमचे कॅप्टन दिगोडा योगेशजी पाटील खुकशेत साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. दिगोडे टीमचा कॅप्टन दिगोडे टीमचा कॅप्टन जवळ लगेच मॅच कडे जिथे लक्ष गाठायचं आहे. इतर 30 बॉल मध्ये 30 धावेचं बॉल टू रन ही मॅच असली तर या मॅच मध्ये मात्र नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल एका बाजूला जय हनुमान निलजे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय सारा जिल्ह्यामध्ये गावदेवी कानपोली या 2 टीम मध्ये 30 धावेचा पाठलाग केला जाईल. लो स्कोरिंग मॅचेस देखील कुशल मोमेंटला शेवटच्या षटकामध्ये जातात. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज याच रायगडच्या मातीतील अर्थातच पेडगावचा आणि संतोषजी गर त्यांना मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सौरभ. आजच्या दिवसाची सर्वाधिक कमी स्कोरची मॅच आपण एन्जॉय करत आहोत. खरं तर आपण या ठिकाणी गुलशन पाटील जे स्कोरीच्या भूमिका आपण 4 दिवस पाहतोय त्यांच्या माध्यमातून माहिती मिळते की आजचा जो स्कोर झालेला आहे तो सर्वाधिक कमी स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आहे. सतीजी अण्णा पाटील जे खाडी गावचे आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला बॅट्समन पाठवायच्यात मैदानामध्ये कानपोली टीम. कानपोली विपक्ष निलजे ही दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच आपण एन्जॉय करत आहोत. सलग आपण तिसरी मॅच पाहणार आहोत. पहिल्या फेरीतली दिगड विपक्ष गौरांश गावदेवी खार्डी या टीममध्ये जबरदस्त आज पोल आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये आपण पहिली लढत कानपोली विपक्ष कामोडे शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये आपण ती सामन्याला पाहिलं. त्यामध्ये कामोडे संघाला पराभूत करत कानपोली टीमने विजय प्रस्थापित केला. त्यानंतर निलजे विपक्ष भिंगारी टीम 66चं आव्हान मात्र होतं आणि निलजे टीमने ते मात्र आव्हान 2 बॉल राखून जिंकलं होतं. आणि आता मात्र फलंदाजीमध्ये झालेल्या चुका इथे मात्र सुधाराव्या लागतील. गोलंदाजी करत असताना 30 बॉलमध्ये 30चं टार्गेट जरूर आहे. मात्र गोलंदाजीमध्ये ज्या प्रकारची कानपोली टीमची गोलंदाजी आपण शिस्तबद्ध गोलंदाजी पाहिली तशी जर गोलंदाजी केली तर मात्र या ठिकाणी मॅच हाय व्होल्टेज पाहायला मिळू शकेल. आणि इथे मात्र पंतसुद्धा आपण पाहतो पंतांची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. पंत दीपक पाटील सर आणि इनामना भोसले सर आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर जावेद परिसरात तिसऱ्या पंतांची भूमिका असेल आता या सामन्यामध्ये. चला सलामी जोडी पाठवायची कानपोली टीम काय करतायत. चला सुधीर पाटील आपली सलामी जोडी पाठवा मैदानामध्ये प्लीज. काय पहा कानपोलीची टीम
मैदानामध्ये दाखल झालेले आहे. अगदी कमी धावसंख्येचं आव्हान आजच्या या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं आपण. 4 दिवसीय स्पर्धा आणि या 4ही दिवसामधली ही सर्वाधिक कमी स्कोर ची लढत आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये आपण विचार केला तर काल सुद्धा शेवटची लढत झाली होती, त्यामध्ये 40 धावसंख्या उभारली होती मुरबी टीम समोर साई टीमने, आणि त्याहून कमी धावसंख्या आपल्याला या मैदानावरती कानपुले टीमची पाहायला मिळाली, निलजे टीमची पाहायला मिळाली. आणि ज्या कानपुले टीमला इथे मात्र 30 धावसंख्येचं आव्हान असताना मात्र जी जोडी मैदानामध्ये उतरली आहे, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं दोन्ही फलंदाज पहिल्या मॅचमध्ये अपयशी ठरले होते. रोहित मात्र 0वर बाद झाला होता, आदेश मात्र 1 धाव केली होती, आणि शेवटच्या क्षणाला मात्र करण पाटीलने केलेली षटकारांची आतषबाजी आणि इथे मात्र आव्हान टिकून ठेवणारी ती आतषबाजी होती कानपुले टीमसाठी. टॉससाठी या ठिकाणी आपण विनंती करूया आणि जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे जोडले जातील सौरभ पाटील. बरं, जय माता ती दिघोडे टीमचा कर्णधार आला असेल तर संपर्क करायचा आहे. कार्डे टीमचा कर्णधार व्यासपीठावर पोहोचलेला आहे. नितेश पाटील जो ओपनिंग स्पेलर होता, आपण पाहिलं तर नितेश पाटील खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये अपयशी ठरला. मागच्या मॅचमध्ये 37 धावांची खेळी करणारा हा यावेळी गोलंदाजीचा भार त्याच्यावर असणार. 30 धावांना रोखायचे आहे 30 चेंडूमध्ये. पाहायचं पहिला बॉल समोर रोहितसाठी बॉल होता, ऑन साईडला चपळून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, जोरदार अपील पाहायला मिळालं. आता अपील वाचून पर्याय नाही तो मात्र निलजे टीमला, ज्या निलजे टीमने मात्र फलंदाजीमध्ये भरपूर चुका पाहायला मिळाला. तर दुसरीकडे कानपूर टीमने केलेली शिस्तबद्ध गोलंदाजी, त्या गोलंदाजी जोरावर मात्र निलजे सारख्या बलाढ्य टीमला मात्र त्यांनी रोखून दिले 29 धावांसंख्येवरती. आणि 30 धावांसंख्येचं टार्गेट असताना ही सलामी जोडी मात्र कशा प्रकारे कार्य करेल ते आपल्याला पाहायला लागेल, कारण नितेश पाटीलची गोलंदाजी तेवढीच चांगली आहे. पुढचा बॉल अगदी कोलवर टप्प्याचा ब्लॉक हॉल बॉल फेकला. इथे मात्र पाहत राहिला फलंदाज रोहित, आणि इथे मात्र पुन्हा एकदा सज्ज असणाऱ्या गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती नितेश पाटील. लढतीमध्ये धावसंख्या खूप कमी वाढली आहे, मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी निलजे टीमकडे आहे. त्यांना मात्र सातत्य राखावं लागेल तरच कानपुलीसारख्या बलाढ्य टीमला आपण रोखू शकाल, ज्यांच्याकडे शेवटपर्यंत लढत देणारे फलंदाज आहेत. तीच कानपुली टीम आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पंच हिरामान सर वळले, तिथं मात्र वाईटचा इशारा अवांतर धावसंख्येने. इथे श्रीगणेशा झाला तो मात्र कानपुले टीमचा जे आपण पाहतो यावेळेस खेळते आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिली तर सायराज 11 गावदेवी कानपुले आपल्याला पाहायला मिळते, जी नेहमी अथर्व 11 या नावाने खेळताना आपल्याला पाहायला मिळते. आज पॅकर्स वेगळे आहेत, सायराज 11 या नावाने खेळते, आणि इथे मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 30 उभारायची आहे. आणि इथून मात्र आपण पाहतोय इथे ऑन साईडला प्ले करत असताना हा डीबी मिटला विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत या धावसंख्येमध्ये एक धाव ॲड केली जाते धावसंख्या. इथे मात्र धावपद्धती मात्र 2 या धावसंख्येवरती चेंडू समाप्त झाले, ते मात्र 3 चेंडूवरती 2 धावा आतापर्यंत. आदेश मते मागच्या मॅचमध्ये बराच वेळ खेळपट्टीवर होता, जास्त चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही, मात्र शेवटच्या किती बॉल 3 बाकी आहेत चेंडू अजूनही. नंतर आपण टॉस करणार आहोत. पुढचा बॉल नितेशचा आदेशसाठी. पुढच्या बॉलवरती तडाखा पाहायला मिळाला आहे, अगदी लांबच लांब गेलाय बॉल नो मॅच लँड मध्ये. शेवटच्या क्षणाला मात्र हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी, आणि 2 धावा आणि संघाची धावफलक आपण पाहतोय बिनबाद 4 धावसंख्येवरती. लढत खूप चांगली होती, प्रेक्षकांना सुद्धा अपेक्षा होती की या लढतीमध्ये फलंदाज मैदानातून बाहेर. चेतन पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. अष्टपैलू खेळाडू जरूर आहे, मात्र आज आदेशची गोलंदाजी फार चांगली पाहिली आहे. मात्र फलंदाजीमध्ये दोन्ही सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अपयश आलंय. तिन्ही खेळाडू पाहिलं तर बायकर्स आहे, ते यावेळेस आपण मैदानावरती पाहतोय कानपुले टीमकडून खेळत असताना. मात्र आता मात्र खूप मोठी जबाबदारी आहे. धावसंख्या जरी कमी असली ना तरी मात्र या ठिकाणी अशी गोलंदाजी झाली तर हे आव्हान सुद्धा महाग वाटू लागेल. पुढचा बॉल नितेशचा आहे, आल्याला इनसाइड आउटचा फटका कव्हर्ड क्षेत्रामध्ये. चेतन पाटीलचा हा चेंडू सीमा पार गेलाय, षटकारचा इशारा पंचांचा आलाय, आणि धावसंख्येला वेग येत असताना धावसंख्या नेऊन ठेवली आहे तब्बल दुहेरी अंकामध्ये पहिल्या षटकाच्या अंतिम 10 धावसंख्येवरती. चला आपण टॉस करूयात लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दिघोडे त्यांना फाईट करते टीम खार्डी. एका बाजूला तुम्ही पाहताय ठाणे जिल्ह्यातील खार्डी आणि दुसऱ्या बाजूला रायगड जिल्ह्यातील दिघोडे. या 2 टीम मध्ये
या लगेच आपण दोन कॅप्टन यांच्यामध्ये टॉस लगेचच करूयात. जय माता दी दिघोडे आणि त्यांना फाईट करते गौरांश 11 खाडी. या दोन टीम मध्ये लगेच टॉस केला जाईल. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते काटा कॉल दिलाय आणि टॉस जिंकलाय तो टीम पाहताय खाडी टीमचा सौरभ पाहते ना. तर सर्वप्रथम सौरभ तुझं अभिनंदन. टॉस जिंकलाय, डिसिजन काय घेशील? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर तुम्ही पाहताय दिघोडे संघ रायगड परिसरातील एक जबरदस्त मोठा संघ. त्यांच्या समोर कितीपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60. 55-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न जरूर असेल. काय म्हणशील स्पर्धेबद्दल? खूप साऱ्या स्पर्धा तू खेळला, ठाणे असो मग रायगड म्हणलो, आज पापडीच्या पाडा क्रीडा नगरीमध्ये ही माना सन्मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. स्वर्गीय नानाशीर गरज निर्देशक, काय म्हणशील स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप छान आहे आणि खेळायला मजा येईल. हे होते खाडी टीमचे सौरभ. मात्र तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हडलक जर तू टॉस जिंकला असता तर तू काय घेतलं असं छोट्या? नक्कीच मी क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मनाच्या विरुद्ध आता बॅटिंग करायची आहे. समोर ठाणे परिसरातील खाडी टीम खूप साऱ्या स्पर्धा ते देखील रायगडमध्ये खेळतात आणि आता त्यांच्यासमोर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावा उभारणार? 55-60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. काय म्हणशील? रायगड प्रीमियर लीग आताच पार पडली, त्याच्यानंतर ही 5 दिवसाची क्रीडा नगरी स्वर्गीय नानाशीर गरज स्मृती चषक, कसं काय म्हणशील स्पर्धेबद्दल? नक्कीच खरंच खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही आयोजकांचा आभार मानतो. हे होते डिगोले टीमचे कॅप्टन छोट्या. तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. टॉस बॉक्समध्ये कॉल आला, टॉस जिंकला खाडी टीमचा सौरभ म्हात्रे आणि त्यांनी सांगितलं आम्ही फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम ढिगोडेला. जाऊया चालू मॅचकडे. ऐकूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये संतोष जिगरतना. थँक्यू सो मच. घेऊ पुढचा बॉल. रोहितला दोन्ही बॉल डॉट काढलेत केतनने. दबाव तंत्राचा वापर केला जातो. या वेळेस मात्र रोहितच्या बॅट मधून आलाय दमदार फटका. जेल पकडला. मला वाटतं गणेश शेठ पाटील यांनी हा जेल पकडलाय. नाईटचे दमदार आयोजक आहेत कानपुले टीमचे आणि जेल पकडलाय मात्र या वेळेस मैदानाच्या बाहेर. मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती ऍडव्होकेट गव्हाणे साहेब यांचं इथे मात्र स्वागत झालं या स्पर्धेबद्दल आणि नक्कीच तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू स्वर्गीय नानाशेठ गरजस्मृती चषक 2024 मध्ये. नक्कीच पुढचा बॉल. थोडासा दबाव निर्माण झाला होता रोहित वरती. रोहितच्या बॅट पडून अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. करणने मात्र जजमेंट केला आणि झेल पकडला सीमारेषे लागत. अजून एक धक्का कानपुले टीमला. यावेळेस मैदानातून रोहित पाटील बाद. या पाहतो व्यासपीठावरती ॲडव्होकेट सुदेशजी गव्हाणे सर आणि रमेश म्हात्रे सर उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. धावसंख्येचा पाठलाग करत असताना 30 धावसंख्येचं आव्हान आहे. आतापर्यंत धावसंख्या उभारली गेली ती मात्र 16 धावसंख्या, त्यामध्ये एक षटकार. रोहितला आपण पाहिलं कालच आपण पाहिलं तर एक अर्धषटक जरूर पटकावलेलं आहे ते मात्र शिरोलीच्या मैदानावरती आणि तोच फलंदाज इथे मात्र या ठिकाणी 6 धावसंख्येवर बाद झाला. नवीन फलंदाज प्रीतम पाटील मैदानावरती जाताना पाहायला मिळतोय. तिसरी ओव्हर झाल्यानंतर आपण आयव्या कॅच बक्षीस घेण्यासाठी गणेश सर यायचा आहे, गणेश शेट्टी यायचा आहे. पण जर आपल्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. टीम सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. येणाऱ्या कालामध्ये जानेवारीमध्ये कानपुले च्या मैदानावरती कदाचित 3 नाईट स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतील. एक मोठे आयोजक आहेत. आज आपण संघाला सपोर्ट करण्यासाठी कानपुलीचे सर्व ग्रामस्थ आलेले आहेत. नियोजक संघाचे ग्रामस्थ मात्र थोडेसे नाराज झाले असतील कारण त्यांच्या संघाने खूप सारी निराशा केली मैदानावरती आणि आज मात्र या ठिकाणी कानपुले टीमचा या ठिकाणी भवितव्य आपण पाहतोय उज्ज्वल आपल्याला पाहायला मिळते. जिथून मात्र गोलंदाजांनी जी कामगिरी केली त्या गोलंदाजीला साजेशी फलंदाजी चेतन आणि रोहितकडून पाहायला मिळाली. प्रीतम साठी पुढचा बॉल. केतनचा हा बॉल आता कुलवट टप्प्याचा बॉलला मात्र या ठिकाणी तटवू शकला नाही. जेल देऊन बसला मात्र प्रीतम पाटील. अजूनही धक्का लागतोय. या 30 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 फलंदाज इथे मात्र तंबूच्या आश्रयाला. रमेशजी म्हात्रे यांच्याकडून तब्बल या स्पर्धेला 11,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचा आम्ही स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक आणि घरत परिवार पापडीचा पाडा यांच्या वतीने मनापूर्वक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. व्यासपीठावर उपस्थित मंडळीकडून एवढं मोठं या ठिकाणी योगदान देत असताना स्पर्धा मात्र यशाच्या शिखरावर का जाऊन पोहोचली आहे तर घरात परिवाराची मेहनत आणि व्यासपीठावर मंडळीने दिलेलं योगदान यांचा मात्र योग्य आपल्याला संमेल पाहायला मिळाला आहे. म्हणून तर आज स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषकाची चर्चा रायगड ठाण्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते.
आज आपण पाहतो प्रेक्षकांची भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थिती. उद्या तर ग्रँड फिनाले आहे, भोजनाची व्यवस्था सुद्धा आहे. तशीच प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असणार आहे, तो मात्र बायसिकलसाठी. इथे मात्र चिठ्ठ्या या ठिकाणी नक्की आपल्या नावं नोंदवायचे आहे. चिठ्ठ्यामध्ये आपलं नाव द्यायचं आहे आणि जो प्रेक्षक उपस्थित असेल त्यालाच मात्र या ठिकाणी सायकल देण्यात येणार. एक सायकल असणार आहे, जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल स्पोर्ट्स सायकल. इथे मात्र त्याचा लकी ड्रॉ होणार आहे. जरूर आपण पाहू. कानपुलीच्या मैदानावरती आपण नाईट स्पर्धा भरपूर पाहिल्यात, त्यामध्ये रातोगेकातील परेश पाटील यांचं नाव आपलं घेणं गरजेचं असणार आहे. पाहूया पुढचा बॉल. कृष्णा पाटील ऑन स्ट्राईक. शॉर्ट पिच बॉल समजू शकला नाही, लाईन रीड केली नाही, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल गेला डायट. धावसंख्या नोंदवली आतापर्यंत 18 धावसंख्येवरती 2 षटकांचा खेळ, 16 धावसंख्या झालेली आहे. 3 गडी बाद, 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. उपस्थित पाहुणे आपण व्यासपीठावरती पाहू शकाल. सन्माननीय मदन मते साहेब सरपंच कानपुली ग्रामपंचायत यांची सुद्धा उपस्थिती व्यासपीठावरती लाभलेली आहे. त्यांचंही स्वर्गीय नानाशेठ गर्द स्फूर्ती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. तसेच आपण पाहतो व्यासपीठावर ॲडव्होकेट सुदेश गव्हाणे सरांकडून तब्बल 11,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेला लाभलेलं आहे. स्वर्गीय नानाशेठ गरज स्फूर्ती चषक 2024 आणि गरज परिवार पापडीचा पाडा यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत असेल. सहजपणे पार करू शकतो, त्यासाठी आपल्याला संयम दाखवावा लागेल. जिथे धावसंख्येचा मोठा पाठलाग करायचा असतो तिथे मोठी पटकेबाजी, मात्र जिथे धावसंख्या कमी असेल तिथे मात्र संयमाने फलंदाजी आपल्याला करावी लागेल. हे कृष्णा आणि यावेळेस चैतन्य जाणलंय आणि त्याचमुळे सिंगल डबलने इथे मात्र धावसंख्या घेण्याचा मानस त्याने आखलाय. पुढचा बॉल गोलंदाजाचा. कृष्णा स्कूप करायचा होता, कृष्णा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र वाईटचा पंचांचा इशारा. मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं ना तर 5 बॉलमध्ये 4ची आवश्यकता होती, त्यावेळेला 2 बॉल डॉट झाला आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॉलला रिव्हर्स स्विच हिट करत असताना षटकार टोकला. आम्हाला हवेचे करतो ही खासियत राहिली कृष्णा पाटीलची. सातत्याने कित्येक वर्ष कानपुर टीमचं क्रिकेट गाजवत असताना आपण कृष्णा पाटीलला आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा स्कूप करण्याचा प्रयत्न केला आणि स्कूपचा हा फटका देऊन जाईल. आपण पाहतोय कृष्णाच्या बॅट मधून आलाय चौकार. पाटीलकडे पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आला होता, मात्र चौकार आल्यानंतर मात्र धावफलकावर लागले. ते मात्र धावा किती सांगा, 22 धावा. 8 धावांची आवश्यकता जरूर आहे आणि इथे पहा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटतं कानपुली टीमने फक्त स्कूप आणि रिव्हर्स करण्यासाठी कृष्णा पाटीलला पाठवले की काय, अशाच प्रकारची फलंदाजी. बऱ्याच वेळेला सक्सेसफुल झाला कृष्णा पाटील आणि म्हणूनच तर हा प्रयत्न केला जातोय, कारण धावसंख्येचा पाठलाग त्यांना खूप कमी करायचा आणि त्याचमुळे हे खरं त्याने प्रॅक्टिससारखे हे फटके मारले जातात आणि त्याच माध्यमातून मात्र डॉट चेंडू अनेक गेलेले आहेत. आता मात्र समीकरण बनले, येणारे चेंडू असणार आहेत ते मात्र 15 आणि 8 धावांची आवश्यकता. ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे जर तिथे, मात्र या ठिकाणी एकच धाव येईल. एका धावेवर रोखले, एका धावेने धावफलकावर धावा लागल्या त्या 23 धावा. 7 धावांची आत्ता आवश्यकता आहे. सामन्यामध्ये या ठिकाणी आपण पण रोमांचकता अजिबात नाही, कारण कमी धावसंख्येमधले रोखलं, त्यानंतर मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करायची होती, मात्र त्यानंतर चेतन आणि रोहितने लगावलेल्या षटकाराने मात्र मॅचची पूर्णपणे हवा काढली आणि निर्जय टीम पूर्णपणे बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल नितेशचा आहे. इथे मात्र फटका चांगला आहे, उंची जास्त लांबी कमी आहे की काही आणि अंतर कमी होतं. झेल पकडला गेलाय. चेतन होईल बाद, अजूनही धक्का लागतो. चौथा. 30 धावा करायच्या आहे, धावसंख्येवर धावा लागली. तोच खेळाडू मैदानावरती करण पाटील मैदानामध्ये दाखल झालेला आहे. एक नवीन खेळाडू, एक जुना जाणता खेळाडू कृष्णा पाटील, असा तालमेल एक समतोल पाहायला मिळाला आहे कानपुली टीमच्या संघामध्ये, जो आज उतरला आहे साईराज येनोर गावदेवी कानपुली टीमच्या नावाने. पुढचा बॉल नितेशचा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इरामान सरांचा वाईटचा इशारा. अजून धाव सोडली जाते जिथे मात्र धावसंख्येचा पुरवठा कमी आहे आणि इथे मात्र अशा प्रकारच्या खर्च केल्या धावा तर मात्र या ठिकाणी निलजे टीमला लवकरच या स्पर्धेला टाटा बाय करायला लागू शकतोय. आता 6 धावांची आणखीन गरज जरूर आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असणे 13. इथे मात्र नितेश पुन्हा आता बॉलिंग ट्रॅकवरती करणसाठी. पुढचा बॉल
रिवर्स करण्याचा परत मनावत असा बॅटवर आला नाही. 2 षटकाच्या मध्ये चेंडू लँड झाला आणि इथे मात्र एक धाव जोडली. एका धाबेने संघाची धावफलक आपण पाहिल्या तर 25 धावसंख्येवरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 गडी बाद 25. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे डिंगस्टॉली मैदानामध्ये. आयवा कॅस्टडी जरूर या ठिकाणी अनाउन्समेंट करूया. गणेश पाटील आपण यायचा या. 700 रुपयाचं पारितोषिक आहे आणि भवानी ज्वेलर्स यांच्याकडून एक टी शर्ट सुद्धा आहे. आपण यायचं आहे गणेश पाटील. आणि व्यासपीठावर उपस्थित पाहुणे मंडळींचा सत्कार सुद्धा आपण घेणार आहोत. सन्माननीय आपण पाहतोय ॲडव्होकेट सुदेशजी गव्हाणे सरांचा या ठिकाणी व्यासपीठावरती सत्कार केला जाईल. त्याचबरोबर रमेशजी म्हात्रे दोन्ही मान्यवरांचा आपण योगेशजी पाटील कुक्षेत यांचा आपण सत्कार करणार आहोत व्यासपीठावरती. तसेच गव्हाणे सरांकडून आपण पाहिलं तर तब्बल 11,000 रुपयाचं डोनेशन आणि रमेश म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. आणि व्यासपीठावरती आपण आयवा कॅच जी पकडली आहे गणेश पाटील यांनी त्यांचा आपण सत्कार आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल की 700 रुपये आणि एक भवानी ज्वेलर्सची टी शर्ट्स त्यांना एकंदर देऊन सन्मानित करण्यात आहोत. पहा सदानंद जोशी यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आपण पाहतोय. त्यांचा संघ दमदार कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला. 12 बॉल 5 ची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय करण पाटील. करण आणि करण मध्ये चालू असलेली लढाई. एका बाजूला करण गोलंदाजी करते तो दुसऱ्या बाजूला कानपोलीचा हा करण मात्र या ठिकाणी हलक्या हाताने पुश करत ढकलला होता बॉलला. गणेश पाटील कानपोली नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक सुद्धा आहेत आणि आज आपण पाहतोय एका हाताने झेल त्यांनी पकडला होता. इथे मात्र टी शर्ट आणि 700 रुपयाचं पारितोषिक देऊन गणेश पाटील यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. इथे काय घडलं मैदानावरती कॉल दिला होता इथे कृष्णा पाटीलने. करणला मात्र या ठिकाणी समजू शकला नाही आणि इथे मात्र धावाच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागते कृष्णा पाटीलला. नवीन फलंदाजाला मैदानामध्ये जावं लागेल. ते मात्र नितेश पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कानपोलीचे आपण पाहतोय नितेश पाटील मैदानामध्ये जात असताना. तसेच सुदेशजी गव्हाणे सरांचा या ठिकाणी शुभ सत्कार केला जाईल. ॲडव्होकेट सुदेशजी गव्हाणे सर यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 11,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्याचबरोबर रमेशजी म्हात्रे साहेब यांच्या वतीने सुद्धा तब्बल 11,000 रुपयाचं डोनेशन स्पर्धेला आलेलं आहे. त्यांचंही आम्ही या ठिकाणी विलास जिगर यांच्या या वतीने शुभ सत्कार या ठिकाणी आपण व्यासपीठ होताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर कानपोली टीमचे मुख्य समर्थक सरपंच मदन मते साहेब आले असतील तर आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं आपल्याला विनंती असणार आहे. जाऊया मैदानाकडे. खूप कमी धावसंख्या बनवायची आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये विकेट गमावणे या ठिकाणी नुकसानदायक ठरू शकतं. पंचांकडे बिग अपील झालं होतं मात्र कुठल्या प्रकारचा इशारा नाही. इथे मात्र लेगबाईच्या स्वरूपाची धाव जोडली जाते. धावसंख्येमध्ये 28 धावा धावफलकावरती 2 धावांची मात्र आवश्यकता आहे. विनिंग शॉट नितेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. स्वतः विद्यमान सदस्य आहेत कानपोली गावचे. आज आपण पाहतो क्रिकेटिंग क्षेत्रामध्ये अनेक वेळा कानपोली टीमला षटकार चौकार मारून शेवटच्या क्षणाला विजय प्रस्थापित करून दिलेत आणि व्यासपीठावरती जिथे मात्र सत्कार केला जातोय सुदेश गव्हाणे सर आणि रमेशजी म्हात्रे सरांचा. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला खेळायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. मात्र 2 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू समाप्त झाले. आतापर्यंत 9 चेंडू शिल्लक असणार आहेत. पहा निलजे टीम विचार करत असेल की फलंदाजीमध्ये केलेल्या चुका किमान 50चा आकडा ओलांडला होता असता तर मात्र या ठिकाणी बिग फाईट मॅच पाहायला मिळाली असती. निलजे टीमने केलेली निराशा त्यामध्ये गोलंदाजीने सुद्धा खराब गोलंदाजी केली आणि त्याचमुळे इथे मात्र 2 धावांची आवश्यकता असणार आहे. नितेश पाटीलसाठी हा बॉल ऑन साईडला खेळले आणि इथं मात्र झेल पकडला गेलाय. नितेश या ठिकाणी होता फिल्डर आणि तिथे मात्र झेल पकडत असताना गडी बाद झालाय. तो मात्र कितवा 6वा गडी बाद झालाय. सुजित पाटील खार्डी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकतोय. त्याचबरोबर निलेशजी पाटील दिघोडे आले असतील तर आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असेल. व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. सुजीतजी म्हात्रे या ठिकाणी शुभ सन्मान त्यांचा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती गेलाय विराज पाटील. पहा जरूर आपण पाहिलं होतं गुलशन पाटील रायगड प्रीमियर लीग मध्ये 8 बॉल 2 धावांची आवश्यकता होती मित्रांनो आणि त्या धावा डिफेंड झाल्या होत्या. अजय पाटीलने 1 धाव डिफेंड केली होती आणि म्हणूनच तर कुठल्याही धावसंख्येला कमी लेखू नका.
जी कानपोले टीमने आपण पाहिलं तर 56 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पार केल्या, त्याच कानपोले टीमला 30 धावा करत असताना 6 गडी बाद झालेल्या आहेत. कुठेतरी आपला कॉन्फिडन्स थोडासा जास्त झाला की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो. असं म्हणतात की मॅच आम्ही जिंकणार, हा कॉन्फिडन्स तुमचा अभिमान आहे खऱ्या अर्थाने. मात्र मॅच आम्ही जिंकणार हा अहंकार मात्र क्रिकेटमध्ये बाळगू नका. इथे मात्र या ठिकाणी काहीशी वेगळी परिस्थिती निर्माण झाली. 7वा गडी मैदानामध्ये उतरला आहे. करण पाटील अजूनही नॉनस्ट्राईक येणला आहे. गोलंदाज मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना करण पाटील विरासाठी पुढचा बॉल. इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे जरूर. क्षेत्ररक्षक लॉंगला सीमारेषे लगत अजून एक 7वा गडी बाद झालाय. मित्रांनो पहा, एक क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपल्याला कुठली धावसंख्या कमी लेखून चालणार नाही. 30 धावसंख्येमध्ये 7वा गडी बाद झालाय. 2 धावसंख्येची अजून आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे षटकामधला शेवटचा बॉल. 7 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. मात्र चिंतेची गोष्ट आहे 7 गडी बाद झालेले आहेत. येस डीजे आधी घरत खूप मेहनत आहे आधी घरतची. तो मैदानावर कमी आणि त्या गाडीमध्ये जास्त असतो. निखिल पाटील आपल्याला मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळाला. निखिलला थोडं मला मागे ठेवलंय, राखून ठेवलं खऱ्या अर्थाने. कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 3 बॉल डॉट खेळले होते निखिलने आणि त्याच मुळे 8व्या क्रमांकावर या ठिकाणी आपण पाहतोय जात असताना मैदानामध्ये. जरूर याकडे आपण पाहिलं तर जबाबदारी फार मोठी असणार आहे निखिलवरती. असे वाटलं होते की मॅच लवकर संपेल, मात्र कानपोले टीमने केलेली हाराकिरी आपण पाहिलं तर 2 षटकारी आलेले आहेत, 1 चौकारी आपल्या धावसंख्येमध्ये आली आहे. आणि तरी सुद्धा आता आपण पाहतोय 7 बॉलवरती 2ची आवश्यकता असताना लगातार 2 विकेट सुद्धा घ्या जाताना पाहिल्या. आणि हॅट्रिक बॉल असेल हा करण पाटीलचा. समोर पुन्हा एकदा पाहायला मिळेल निखिल या बॉलवरती विजय प्रस्थापित करून देईल का, पहिल्या मॅचमध्ये मागच्या मॅचमधलं अपयश धुवून काढेल का. मात्र करण पाटीलने काय गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल निखिलसाठी हलक्या हाताने डिफेन्स केलाय. शॉट पाईनला फिल्डर आहे, दुसरीचा कॉल दिलाय, मात्र एकाच धाब्यावर रोखलंय. शेवटच्या ओव्हरमध्ये 1 धाव करावी लागेल. पहा, एक क्रिकेट आहे मित्रांनो. तुम्ही किती धावसंख्या उभारा, किती कमी धावसंख्या, तुमची मनस्थिती, तुमचं या ठिकाणी माइंड कसं सेट करते ते मात्र खूप महत्त्वाचं असतं. तुमची स्ट्रॅटर्जी काय ठरली आहे ते मात्र खूप महत्त्वाचं आहे. कारण 7 गडी बाद झाले आहेत. धावसंख्येची एकच आवश्यकता आहे, मात्र 7 गडी बाद झाले या 30 धावसंख्या काढण्यासाठी. ही कुठेतरी चिंतेची बाब असेल. तुमचा या ठिकाणी खेळ मात्र या ठिकाणी बहारदार झाला तर सुरुवात चांगली झाली होती. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मध्यंतरानंतर काहीशी चांगली गोलंदाजी फलंदाजांनी केलेली या ठिकाणी हाकेरी कुठेतरी भागात पडली कानपोले टीमला. आणि त्याचमुळे या शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर कंपल्सरी चेसिंगसाठी ही शेवटची धाव आवश्यक असणार आहे. स्कोर लेवल झालेला आहे, मात्र कानपोले टीम या ठिकाणी वाट पाहत आहे ही शेवटची धाव काढून विजय प्रस्थापित करून. मात्र इथून बावडे मात्र शेवटच्या दिवसामध्ये सुपर 8मध्ये आपला संघ दाखवला होईल का, तिथून मात्र प्रयत्नशील ठरलाय तो मात्र निलजे संघ. आम्ही धावसंख्या कमी उभारली, मात्र आमच्याकडे सुद्धा गोलंदाजी ताफा खूप महत्त्वाचा आहे, खूप चांगला आहे. आणि तीच शिस्तबद्ध गोलंदाजी आपण पाहिली ती मात्र यावेळेस मैदानावरती निलजे टीमची गोलंदाजच्या मार्गवर गोलंदाज नागेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे कानपोलेचे पाटील बंधू तर दुसरीकडे निलजे संघाचे पाटील बंधू एकमेकांमध्ये चालू असलेला संघर्ष. निखिलसाठी पुढचा बॉल. काय घडलंय मैदानावरती, 8व्या विकेट या ठिकाणी मैदानातून बाहेर झालाय. आणि इथे मात्र एका धावेसाठी प्रयत्नशील करत असताना काय दबावामध्ये आलाय कानपोले टीम संघ. प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी विचार करत होते की 3-4 षटकामध्ये मॅच संपेल, मात्र काय घडलं मैदानावरती याचंच तर नाव क्रिकेट आहे मित्रांनो. 30 धावा होत्या 30 बॉलमध्ये आणि त्याच्यासाठी मात्र इथे काय पराकाष्ठा करावी लागली आहे. सुधीर पाटीलला मैदान गाठावं लागलंय. खूप कमी वेळेला आपण पाहिलंय की आता त्या क्षणाला सुधीर पाटीलला फलंदाजीला जावं लागतंय. आणि इथं मात्र सुधीर पाटीलला मात्र एक वेगळं समीकरण आहे, ते मात्र 5 बॉल 1ची आवश्यकता आहे. गोलंदाज आहे, गोलंदाजच्या मागवर नागेंद्र पाटील, समोर मात्र कर्णधार असणार आहे. आणि इथे मात्र या ठिकाणी विजय प्रस्थापित करायचा असेल, एक धाव बनवावीच लागेल जर आपल्याला या ठिकाणी विजय प्रस्थापित करायचा असेल तर. जरूर आपण पाहतोय 29 धावांमध्ये 8 विकेट.
काय क्रिकेट खेळलात आपण इथे यावेळेस, कारण 2-3 वर्षाचा आपण काल पाहिला ना तर कानपोली टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, मात्र कुठेतरी रणनीती चुकली आहे आणि इथे मात्र त्या रणनीतीचा खेळ करत असताना आपण 30 धावा कशा करायच्या ही मात्र स्ट्रॅटेजी मैदानाच्या बाहेर जरूर केली असेल. मैदानामध्ये या ठिकाणी मात्र 8 विकेट आपल्याला गमवाव्या लागल्यात, ही चिंतेची बाब आहे. इथून जर सुधीर पाटीलची विकेट गमावली ना तर मात्र या ठिकाणी कानपोली टीमला इथे मात्र खूप मागात पडू शकेल. मात्र सुधीर पाटील जरूर एक हरवणारी केला आहे, अनुभव आहे त्याच्याकडे, कुठून चेंडू गॅपमध्ये ढकलाचा हे मात्र एक्सपिरियन्स त्याला जरूर आहे. मात्र एका बाजूला आपण पाहिलेला त्या एका धावेचं खूप मोठं प्रेशर असतं. तुम्ही एका चेंडूमध्ये 6 धावा काढू शकता, मात्र 5 बॉलमध्ये 1 धावा असताना मात्र ते वेगळंच प्रेशर घेऊन मात्र सुधीर आणि नागेंद्रमध्ये ही लढाई आपण पाहू शकतो कानपोली विपक्ष निलजे या 2 दमदार संघामध्ये. टाळ्यांचा गजर व्हायला हवा. 5 बॉल 1 ची आवश्यकता आहे. इथे मात्र पुढचा बॉल नागेंद्रचा हलक्या हाताने ढकललाय आणि विजय प्रस्थापित केलाय. शॉर्ट शिडी मिडॉनला हा चेंडू ढकलला आणि सुधीरने मात्र बॅटचं चुंबन का घेतलं की 30 धावा काढत असताना इथे मात्र या ठिकाणी निलजे टीमने खऱ्या अर्थाने घाम फोडला मी म्हणे कानपोली टीमला. आणि कानपोली टीम जाणून असेल की कुठल्या संघाबरोबर आपली लढत झाली. ज्या संघाने 30 धावा काढण्यासाठी आपल्याला मात्र इथे जवळजवळ 26 चेंडू खेळावे लागले, ही मात्र चिंतेची गोष्ट होती आणि विजय प्रस्थापित केला कानपोली टीमचा. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक निलजे टीम, आपण जबरदस्त खेळ केला, आमचं मनोरंजन केलं आणि इथे मात्र आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल मनपूर्वक आभार. जरूर जरूर आपण या ठिकाणी आपण पाहू शकाल की 4 बॉलवर 4 विकेट. रोहन पाटील याला आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि एक बक्षीस किती सदानंद जोशी ज्या संघाचे पॅकर्स आहेत यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुढील मॅच होणार आहे दिगोडे विपक्ष खार्डी. दोन्ही संघांना ड्रेस कोड कंपल्सरी असणार आहे. यस, 12व्या प्रतिनिधीला सुद्धा ड्रेस कोड कंपल्सरी आहे, याची आपण नोंद करून घ्या. आतापर्यंत 4 संघांना पॅनल्टी लागली आहे. आपण विचार करतो की 12वा खेळाडू कोणी पाठवू, असं काही करू नका, त्याला सुद्धा पॅनल्टी लावली जाईल, याची आपण दक्षता घ्या आणि 12वा खेळाडू सुद्धा पूर्ण ड्रेस कोडमध्ये पाठवा. आपण जाऊया व्यासपीठाकडे जिथे मात्र मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल.